नमस्कार. सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 7 एकेकाळी शरद पवार यांचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा प्रभाग कालांतराने शिवसेनेच्या ताब्यात गेला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे यांनी येथे राजकीय सुरुंग लावला. तर हा बालेकिल्ला कायमस्वरूपी जिंकण्यासाठी भाजपाने नाना काळे यांच्यावर विश्वास टाकत जबाबदारी सोपवली. पण राजकारणात नेहमीच असं घडतं, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा, आणि तो तिसरा म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी. आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट एंट्री मारली आहे. आणि ही एंट्री कोणामुळे, तर पंजाब तालीम परिसरातील तरुण धडाडीचं आणि लोकप्रिय नेतृत्व उबेद शेख. आज पुण्यातील बारामती बॉयज हॉस्टेल येथे शेकडो कार्यकर्त्यांसहित उबेद शेख यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश केवळ औपचारिक नव्हता, हा होता शक्ती प्रदर्शन, हा होता राजकीय संदेश आणि हा होता भविष्यातील इशारा. या पक्ष प्रवेशाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, अल्पसंख्याक शहर कार्यालय रियाजभाई शेख यांनी केलं होतं. उबेद शेख यांच्या नेतृत्वाखाली नदीम नदाफ, तजील सय्यद, रेहान शेख, वाहिद शेख, अयाज नदाफ, अझहर शेख, आसिफ शेख, साजिद नदाफ, अमन शेख, सैफ शेख आणि असंख्य शेकडोच्या वर कार्यकर्त्यांनी आपल्या मनगटावर राष्ट्रवादीचं घड्याळ बांधलं. पंजाब तालीम परिसरातील 5 ते 6 हजारहून अधिक मुस्लिम मतदार संख्या आहे आणि या मुस्लिम समाजाने आमचा उमेदवार उबेद शेख हा थेट संदेशच दिला आहे. आज पक्ष प्रवेशानंतर उबेद शेख प्रभागात दाखल होताच फुलाचा वर्षाव, फटाक्याची आतिषबाजी आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाव्यास मिळाला. उबेद शेख हे समाजकार्याच्या माध्यमातून पहिल्यांदाच थेट राजकारणात उतरले आहेत. पंजाब तालीम परिसरात त्यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि युवकांचे कार्यक्रम राबवले आहेत. मुस्लिम समाजासोबतच इतर समाजातील तरुण वर्गही आज उबेद शेख यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. हे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. यावेळी पत्रकारांनी उबेद शेख यांना प्रश्न विचारलं की तुम्ही प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवार म्हणून लढणार की पडद्यामागचे किंग मेकर म्हणून लढणार. त्यावर उबेद शेख यांनी फक्त एका वाक्यातच सगळं स्पष्ट केलं, पक्षाने जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, असंही यावेळी उबेद शेख यांनी यावेळी स्पष्ट केलं. मित्रांनो, एक गोष्ट मात्र आता स्पष्ट आहे, जर उबेद शेख यांना उमेदवारी मिळाली तर त्यांची थेट लढत असेल एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सोबत. म्हणजेच महायुतीतच मैत्री पूर्ण नाही तर थेट राजकीय संघर्ष. मित्रांनो, आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तरुण जोश, संघटनात्मक ताकद आणि नव्या नेतृत्वाचं मोठं बळ मिळालं आहे. हा पक्षप्रवेश केवळ संख्या वाढवणारा नाही तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत गेम चेंजर ठरेल का? प्रभाग क्रमांक 7 उद्याच्या अजित पवारांचा नवा बालेकिल्ला ठरेल का? राजकारणात सध्या तरी एकच चर्चा आहे, उबेद शेख उमेदवार की गेम चेंजर. आज आपण राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केला, त्या प्रवेशाबद्दल आपण काय सांगाल? आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे मार्गदर्शक उमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुणे इथं बारामती बॉयज हॉस्टेलमध्ये आज आमचा पक्ष प्रवेश झाला. पूर्वी आपण कोणत्या पक्षात होता? आम्ही कुठल्याही पक्षामध्ये काम नाही केलं. पहिला हे राष्ट्रवादी पक्ष आहे, आम्ही या पक्षामध्ये काम करायला लागलो. हा पक्ष प्रवेश निवडणुकीपुरता आहे का फक्त हे शक्ती प्रदर्शनापुरता असणार आहे? हे शक्ती प्रदर्शन पण नाही आणि निवडणूक पुरता पण नाही. अजितदादाचं काम बघून, उमेश पाटील साहेबाचं काम बघून आम्ही या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आणि राष्ट्रवादीचं काम करणार. आपण जर का उमेदवार म्हणून असाल की पडद्यामागचे किंगमेकर म्हणून आपली भूमिका तुम्ही साकारणार आहात? याच्यावर अजून आमची काय चर्चा झालेली नाही. पार्टीने संधी दिली तर ते संधीचं सोनं करून दाखवू. पक्ष प्रवेशाच्या वेळी उमेदवारीबाबत अजित पवार यांच्याशी आपली काय चर्चा झाली होती? चर्चा तर काय झाली नाही. दादा म्हणले पक्षाचं काम करा, प्रामाणिकपणाने पक्षाचं काम करा. येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण उमेदवारी म्हणून निवडणुकीसाठी रिंगणात उतरणार आहात का? हे आम्ही चर्चा करून ठरवणार. चर्चा करून म्हणजे नेमकी कशा प्रकारची आपली चर्चा राहणार आहे? जर का आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार नसाल तर आपल्या म्हणजे घरामधल्या किंवा मित्र सर्कलमधल्या कोणाला तुम्ही उमेदवारी देऊन त्यांना तुम्ही पाठबळ देणार आहात का? बघू दादा, पार्टीने आम्हाला संधी दिली तर बघू, नाही तर आम्ही पडद्यामागे राहू. आपलं हे आजचं शक्ती प्रदर्शन म्हणजे विरोधकांना एक डाव टाकण्याचा आपला प्रयत्न आहे का? तसं काय नाही. तसं काय नाही.
आपण जर का इतकी गर्दी जर का जमवली आहे, आपल्या पाठीमागे इतका मुस्लिम समाज आहे, आपल्या पाठीमागे इतकी वोटर बँक आहे, मुस्लिम समाजाचा जे वोटर बँक एक गट्टा मतदान ही तुमच्या पाठीशी उभी आहे, बरोबर. तर येणाऱ्या काळामध्ये जर का आपणाच उमेदवारी नाही दिली तर हे मुस्लिम समाज या पक्षावरती नाराज होतील का? नाही 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 पवारच्या अजित पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये आपण पक्षप्रवेश केलेला आहे, त्या संदर्भात अजित पवारांनी आपल्याला कोणकोणते आश्वासन दिलेले आहेत, त्या चर्चेमध्ये काय काय नेमकं घडलं आहे त्या संदर्भात थोडंसं बोला. आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब व आमचे जिल्ह्याचे नेते उमेशदादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली पंजाब तालीम येथील उबेद शेख, नईमबाई व त्यांचे मित्रपरिवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि हा प्रवेश पुणे येथील बारामती बॉयज हॉस्टेल येथे सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पक्षप्रवेश झालेला आहे. आणि त्या प्रवेश घेताना दादांनी सांगितले आहे की पक्षाचे तुम्ही काम करत राहा, योग्य वेळी तुम्हाला संधी देऊ असं म्हणून दादांनी सांगितलेलं आहे.